21व्या शतकातलं महानगर. मुंबईचं प्रवेशद्वार. मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा महाचौक. ऐतिहासिक वारसा असलेलं शहर. व्यापारी केंद्र आणि तलावांचं शहर. गाव तिथे 24 तास मध्ये आज आम्ही आलोय पनवेलला. पनवेल हे सध्या चर्चेत आहे, ते म्हणजे इथे होणाऱ्या महानगरपालिकेमुळे. त्यामुळेच हे पनवेल कसं आहे, या पनवेलची काय वैशिष्ट्ये आहेत आणि पनवेलकरांच्या नेमक्या समस्या काय आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला. लोकल पकडायला घड्याळाच्या काट्यावर धावणारे चाकरमानी, रस्त्यावर सुसाट धावणाऱ्या कार, एक्सप्रेस हायवेवरची वेगवान वर्दळ, कोकणातून मुंबईत येणं असो की पश्चिम महाराष्ट्रातून मुंबईत पाऊल ठेवणं असो, हे शहर म्हणजे विकासाच्या दिशेनं जाणारी पहिली पायरी. याच शहराला आता विकासाचं कोंदण चढलंय. काही वर्षांनी या शहराच्या डोक्यावरून विमानं भिरभिरू लागतील आणि विकासाच्या रनवेवरून प्रगतीचा टेक ऑफ होईल. त्याची मुहूर्तमेढ नुकतीच रोवली गेली. या शहराला महापालिकेचं रूप आलंय. राज्यातली पहिली नगरपालिका ते महापालिका अशी झेप घेणारं पनवेल शहर आधी नेमकं होतं तरी कसं, अशी उत्सुकता निर्माण झाली आणि झी 24 तासची टीम पोहोचली पनवेल शहरात. पनवेलच्या पूर्वेकडच्या उंच पर्वतात उगम पावलेली गाढी नदी 10 ते 15 मैल प्रवास करून ज्या ठिकाणी पश्चिमेला अरबी समुद्राला मिळते, त्या वळणावरच या नदीच्या कुशीत पनवेल गाव वसलंय. एकेकाळची ही पन्नवेली आता पनवेल शहर झालंय. 50 वर्षांपूर्वी जेमतेम 2000 लोकसंख्या असलेलं हे गाव आता 8 लाखांवर गेलंय. पनवेलला समुद्र नाही, परंतु पनवेलला निश्चितपणे खाडी आहे. आणि खाडीला ज्यावेळेला भरती येत असे त्यावेळेला काही जहाज येत असत आणि त्याच्यावरचा माल इथं उतरून घेऊन त्याचा व्यापार होत असे. आणि मग त्या ह्याला येणाऱ्या पाण्याला पर्ण्य म्हणायचे आणि तिथं होणाऱ्या बिझनेसला वेल म्हणायचे. म्हणून पर्ण्य वेल असं त्याचं नाव होतं आणि त्याचं कालांतराने पनवेल झालं. अशी पनवेलची नावाची कथा आहे. पनवेलला तसं नागरीकरण बऱ्यापैकी झालं, परंतु ज्यावेळेला 1852 साली पहिल्यांदा नगर परिषद स्थापन झाली त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटेल की पनवेल नगर परिषदेची त्यावेळची लोकसंख्या फक्त 250च्या आसपास होती. पनवेलचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथली नगर परिषद आणि तिची स्थापना. 1852 पनवेलचं नगर परिषदेत रूपांतर झालं. राज्यातली सगळ्यात जुनी नगर परिषद असा पनवेलचा लौकिक. राज्यातली ही अशी एकमेव नगर परिषद जिच्याकडे स्वतःचं धरण आहे. शासनानं मुंबईला पर्याय म्हणून नवी मुंबई वसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर पनवेल ग्रामीण परिसराचं झपाट्यानं शहरीकरण झालं. पण इथला कारभार ग्रामपंचायतींमध्ये विभागला होता. सिडको, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद या 4 आस्थापनांमध्ये विभागणी झाल्यामुळे तालुक्याच्या विकासामध्ये सर्वसमावेशकता येत नव्हती. नगर परिषद आणि शहरीकरण झालेल्या परिसराचं महापालिकेमध्ये रूपांतर व्हावं यासाठी गेल्या काही वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्यानं पाठपुरावा करत होते. पनवेल महापालिकेत कळंबोली, नवीन पनवेल, कामोठे, तळोजा या सिडको वसाहतींबरोबरच आजूबाजूच्या 68 गावांचा समावेश होणार आहे. देहरंग डॅम जे आहे गाडेश्वर, ते नगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीचं आहे. असं धरण कुठल्याही नगरपालिकेच्या मालकीचं आजतागायत आम्ही ऐकलेलं नाही आणि नाही सुद्धा. पण हे एकमेव नगरपालिका अशी आहे की तिच्या मालकीचं धरण आहे. दुसरी गोष्ट पाहायला गेल्यानंतर ही अ वर्गाची नगरपालिका आहे. त्यामुळे म्हणजे इतर नगरपालिकांच्या तुलनेत बघायला गेलं तर इथली लोकसंख्या पहिल्यापासून जास्त आहे आणि त्यात आता भर पडलेली आहे. आणि त्या दृष्टीनं आता ही महानगरपालिका होत आहे. शिवाय कोकणात जाणारं प्रवेशद्वार म्हणून पनवेल हे ओळखलं जातं. आणि हे ओळखलं जात असताना आज रायगड जिल्ह्यातील पहिली ही महानगरपालिका होत आहे. हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. दिग्गजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी अशी पनवेलची ओळख. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, चंद्रशेखर आझाद, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांचा पनवेलशी संबंध आला. ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे तर पनवेलच्या शिरढोण या गावचे सुपुत्र. शिरढोणमध्ये त्यांचं जाज्वल्य कार्य साऱ्यांच्या डोळ्यासमोर पुन्हा उभं राहील असं स्मारक साकारण्यात आलंय. शिवाय वासुदेव बळवंत फडक्यांचं ज्या वाड्यात वास्तव्य होतं त्याचं नूतनीकरण करण्यात आलंय. देशाच्या स्वातंत्र्याकरता
पहिली प्रगती केली ते वासुदेवानंद बडक्याने. आपले पोरं नवीन वासुदेवानंद बडक्यांची माहिती देण्याकरता संपूर्ण माहिती देतात. वासुदेव बळवंत फडके यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी गोपिकाबाई येऊन राहिलेल्या होत्या. त्यांच्या भेटीसाठी त्या काळी बॅरिस्टर सावरकर, त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस अशी मान्यवर मंडळी येऊन केलेली आहे. प्रबोधनकार ठाकरे जुन्या पन्नवेलीस राहत. त्यावेळी गावात टांगे होते. त्या टांग्यावरचे नंबर रंगवण्याचं काम प्रबोधनकारांचा कुंचला करत असे. एअर इंडियाच्या लोगोवर जो महाराजा आहे तो महाराजा बनवणारा कलाकार पनवेलचाच असल्याचं सांगितलं जातं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वडील माननीय प्रबोधनकार ठाकरे यांचं एक 20-25 वर्ष वास्तव्य होतं. त्या काळामध्ये प्रबोधनकारांनी त्यांच्या कल्पकतेतून आपण ज्या दारावरती नावाच्या पाट्या लावतो, नेमप्लेट्स, ही पहिली नेमप्लेट पनवेल गावामध्ये प्रबोधनकार ठाकरेंनी आपल्या स्वतःच्या हातानं बनवलेली होती आणि तेव्हापासून पनवेल नगरीमध्ये नावांच्या पाट्या दारावरच्या बनवण्याची सुरुवात झालेली आहे. माजी मुख्यमंत्री तसंच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशींची जडणघडण देखील पनवेलमध्येच झाली. शिवाय प्रकल्पग्रस्तांचे भाग्य विधाते म्हणून ज्यांची ओळख होती, ज्यांनी प्रकल्पग्रस्त आणि शेतकऱ्यांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य झोकून दिलं, ते दिबा पाटील हे देखील पनवेलचेच. पुण्याहून वकिली झाल्यानंतर ते जेव्हा पनवेलला वकिली करण्यासाठी आले, त्यांनी पनवेलला राहायला आले त्यावेळी आणि पनवेललाच त्यांचं कार्यालय सुद्धा होतं. वकिली त्यावेळी खूप, त्या वकिलीमध्ये त्यांना खूप चान्स होता किंवा वकिली करण्याची खूप संधी होती, परंतु त्यांचं मन त्या काही वकिलीमध्ये रमलं नाही. त्यावेळी त्यांना हे लोकांचे प्रश्न, लोकांच्या ह्याच्या ऐकून ह्याच्यासाठी त्यांनी लोकसेवेला त्यावेळीच त्यांनी वावरली. तरुण वयातच त्यांनी लोकसेवेसाठी संपूर्ण वकिली संपूर्ण सोडून दिली त्यांनी आणि लोकसेवेसाठी वाहून घेतली. पनवेलला ऐतिहासिक महत्व आहे. प्राचीन काळापासून पनवेल व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. 16व्या शतकात पोर्तुगीजांचा अंमल असताना दुय्यम प्रतीचं व्यापारी शहर होतं. 18व्या शतकात घाटामार्गे देशावरून पनवेलला गूळ, तेल आणि मसाल्याचे पदार्थ आयात होत असत, तर पनवेलहून देशावर मिठाची निर्यात होत असे. 19व्या शतकात पनवेल हे गांजाच्या व्यापाराचं मुख्य केंद्र होतं. शिवाय भारतातला पहिला आयुर्वेदिक धूप पापेश्वर कारखाना, भाजी मार्केट, कापड गल्ली, मिरची गल्ली, सोनार गल्ली अशा व्यापार पेठा आजही पनवेलमध्ये प्रसिद्ध आहेत. 1632 मध्ये संत तुकाराम महाराज मिरचीच्या व्यापारासाठी पनवेलमध्ये आल्याची आख्यायिका आहे. पनवेलमधलं जे भाजी मार्केट आहे ते अत्यंत पुरातन आहे आणि जी आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार भाजी मार्केट जवळील जे वडाचं झाड आहे त्याच्या पारावरती स्वतः संत तुकाराम मिरच्याच्या व्यापारासाठी यायचे आणि या सगळ्याचं स्मरण व्हावं त्यासाठी इथल्या नागरिकांनी या ठिकाणी तुकारामांचं व्यापारी वेशातलं जे आहे ते स्मारक या ठिकाणी साकारलेलं आहे. याबद्दलच आपण अधिक माहिती घेऊया. इथले स्मारक समितीचे अध्यक्ष सोबत आहेत. काय या सगळ्याची आख्यायिका आहे, काय माहिती आहे? जगद्गुरू संत तुकाराम महाराज ही आता पनवेलची नवीन ओळख झालेली आहे. 1632 साली तुकाराम महाराज या ठिकाणी व्यापारासाठी येत असत आणि त्यांच्या चरित्रामध्ये आणि शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे. तो संदर्भ धरून आम्ही गेली 25 वर्ष नगर परिषदेच्या बरोबर ह्याचा पत्रव्यवहार केला आणि बऱ्याच कालावधीमध्ये आम्हाला यश मिळालं की ज्या ठिकाणी महाराज आलेले आहेत ती ऐतिहासिक भूमी आहे आणि एक साक्षात्कारी संत होऊन गेले. त्यांनी 60 वर्षापूर्वी इथेच कीर्तन केलं. आम्ही म्हटलं महाराज इथे कीर्तन का, तर म्हणे इथे महाराज आलेले आहेत. ह्याचा मला दृष्टांत झाला. म्हणजे 2 पुरावे आम्ही सापडले आणि हे स्मारक या ठिकाणी उभं केलं. तुकारामांचा अभंग आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे. असं नुसतं हरिहरी करू नका, चांगला व्यवहार करा. आणि ह्या ठिकाणी सगळे उद्योजक आहेत, व्यापार करतात, आपापलं उदरनिर्वाह करतात आणि तो उदरनिर्वाह करून तुम्ही 2 पैसे मिळवा आणि मग भगवंताची सेवा करा. पनवेलमधलं बंदर हे इथल्या गतकाळातल्या व्यापाराची आठवण करून देतं. खरं तर पनवेलचं बंदर हे त्या काळी अत्यंत सुरक्षित मानलं जायचं. विस्तीर्ण बंदर असल्यामुळे देशविदेशात जाणाऱ्या जहाजांची इथे वर्दळ असायची. की आता बदलले माझे गाव, आता बदलले माझे गाव, जखमांवरती घालीत गाव. आता बदलले माझे गाव. इथे तिथे वाडे होते, गाई गुरांचे बेडे होते, अंगणभर पोरं होती, गोठाभर ढोरं होती. सडा सारवण, तुळशी पूजा, आरती, श्लोक, भेंड्यांची मजा. सांजवात तेवत होती, शुभंकरोती गाजत होती. परवाचा आणि घोकायचे पाठ, तेव्हा कुठे मिळायचे ताट. पिंपळाभोवती पार होता, वडाभोवती फेर होता. सनई चौघडा वाजत होता, टाळ मृदुंग गाजत होता. दिवाळी दसरा सण होते,
गावाला. इथे गाव पण होते. दुकल्या कुपल्या आजी होती. आजीला आम्ही हद्दपार केलं नव्हतं अजून. दुकल्या कुपल्या आजी होती. भाजी फळे ताजी होती. शेजाराला स्नेहाचा पदर होता. वडिलकीला आदर होता. आत्या काका नाती होती. सारी कुटुंबे नांती होती. तरुण वागणुकीला साफ होता. पोरीबळींना धाक होता. जिभेवर फटकळ ताटा होता. हृदयात मायेचा साठा होता. हळूहळू वाडे पडले. हळूहळू वाडे पडले. सारे जुने खाली गाडले. टुमदार देखण्या चौकोनी वस्त्या. टुमदार देखण्या चौकोनी वस्त्या. आतून पोकळ दिखाऊ आणि सस्त्या. मन जुन्याकडे ओढ घेते. मन जुन्याकडे ओढ घेते. खाणाखुणा शोधायला जाते. जुळत नाही माझे नव्याशे नाते. इथे कधी माझे गाव होते. इथे कधी माझे गाव होते. एकेकाळी पनवेलमध्ये असणारे कृष्णाळे, देवाळे, वडाळे, विश्राळे, दुंदोळे, लेंडाळे हे तलाव इथल्या सौंदर्यात आणखीनच भर घालायचे. आज घडीला काही तलावांचं अस्तित्व टिकू नये तर काही तलाव कालौघात बुजवण्यात आले. वडाळ तलाव गावचं भूषण मानलं जायचं. सध्याच्या मुंबई पुणे हायवे पर्यंत तळ्याची सीमारेषा होती असं सांगितलं जातं. गाव झपाट्याने बदलत आहे. खरोखरीच आश्चर्याने 10 बोटं तोंडात जावीत इतका झपाटा त्या बदलाचा आहे. कधी आम्ही इमॅजिन सुद्धा केलं नव्हतं की इतकं गाव वेगाने परिणित होत जाईल. पनवेलमध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून विविध जाती, धर्म आणि भाषेची लोक गुण्या गोविंदानं नांदतायत. याच पनवेलच्या ब्राह्मणआळीमधला बापटवाडा फार प्रसिद्ध होता. ज्याला राहायला जागा नाही त्याला बापटवाडा आणि ज्याला नोकरी नाही त्याला धूतपापेश्वर कारखाना अशी म्हण प्रसिद्ध होती. पनवेलमध्ये सर्व जाती धर्मियांची प्रार्थनास्थळ आहेत. पनवेल शहरामधली गावदेवी म्हणजे जाखमाता देवी. जाखमाता देवीचं मंदिर पुरातन आहे. हे जागृत देवस्थान असल्याची आख्यायिका आहे. एवढंच कशाला, अगदी ज्यू धर्मियांचं प्रार्थनास्थळ सुद्धा इथे आहे. इथे देश विदेशातून ज्यू बांधव येतात. इथला पीर करम अली शहा बाबा दर्गा हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. पहिले कसं होतं, एक तर दूध पापेश्वर कारखाना कामासाठी आणि बापटवाडा हा राहण्यासाठी पहिल्यापासून पनवेलमध्ये एक पद्धतच पडलेली होती. कुठे काय राहायचं असलं की दूध पापेश्वर कामाला नाही, राहण्यासाठी बापटवाडा. याचा हा मोठा बापटवाडा, कमीत कमी 1 ते 1.25 एकरमध्ये हा वाडा बांधलेला आहे अखंड. बाबा मदिनावरनं इथे आले आणि आल्यानंतर हे पनवेल शहर यांच्या हिसाबाने शहर मोठा झाला आहे बाबांच्या हिसाबाने. आणि आता बाबांचं कसं आहे की सगळे हिंदू मुस्लिम प्रत्येक जातीचे लोक बाबांना मानतात, येतात, चादरी चढवतात. आणि उरसाच्या वेळेला जवळजवळ 50-60 हजार माणसं राहतात उरसामध्ये. सगळे मिळून येतात, तसं काही नाही. सगळे भाविक येतात इकडे आणि बाबांना मानतात. घाई गर्दीच्या धपडक्यात पनवेलकरांनी आपली वाचन संस्कृती तितक्याच आपुलकीने जोपासली आहे. इथलं केगोलिमय वाचनालय म्हणजे पनवेलचं भूषणच. 1948 मध्ये या वाचनालयाची स्थापना झाली. एक चळवळ म्हणून जरी या वाचनालयाची स्थापना झाली असली तरी आजच्या इंटरनेटच्या युगात तरुणांनी वाचनाची आवड जोपासली आहे. प्र के यात्रे, विंदा करंदीकर, मधुमंगेश कर्णिक, गोनी दांडेकर, लक्ष्मण शास्त्री जोशी, जी.व्ही. जोशी यांसारख्या अनेक दिग्गज साहित्यिकांनी या वाचनालयाला भेट दिल्याची नोंद आहे. 60 वर्षापूर्वी ही पनवेलमध्ये त्यावेळच्या सार्वजनिक कार्यकर्त्या लोकांनी चळवळ उभारून हे लायब्ररी, म्हणजे 3 लायब्ररीचा संगम आहे हा. एक छोटी लायब्ररी होती, त्याच्यानंतर जैन लायब्ररी होती. आणि मग ज्यावेळेला केगोलिमे यांनी ही जागा इमारतीला दिली आणि त्यावेळेपासून ह्या इमारतीचं नाव किंवा या लायब्ररीचं नाव केगोलिमे सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय असं झालेलं आहे. पूर्वी मुंबई किंवा पुण्याला जायचं म्हटलं की पनवेलकरांना परदेशात गेल्यासारखं वाटायचं. पण आज काळ बदललाय, तसं पनवेलही काट टाकतंय. पूर्वी मनोरंजनाची मोजकीच ठिकाणं असणाऱ्या पनवेलमध्ये आज मॉल, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहाच्या टोलेजंग इमारती आहेत. पूर्वी टांग्यांचं शहर असणाऱ्या या शहरातल्या नागरिकांच्या हातात महागड्या गाड्या आल्या आहेत. येत्या काही वर्षात विमानतळही साकार होईल आणि महापालिका म्हणून आकार घेणाऱ्या पनवेलची प्रगती सुसाट होईल. प्रगतीचा वारू चौफेर उधळत असलेल्या पनवेलमध्ये कुठले प्रकल्प येऊ घातलेत त्याचाही आढावा आपण घेणार आहोत एका ब्रेक नंतर.
पनवेल नगरपालिकेची महानगरपालिका करण्याचा निर्णय होण्याआधी 2 वर्ष कोलवा खाडी ते पनवेल शहरापर्यंत 4000 चौरस एकर जागेवर सिडकोतर्फे नवीन विमानतळाचं काम सुरू झालंय. त्यामुळे आजच पनवेलमध्ये जागेचे भाव गगनाला भिडलेत. रोजगाराच्या अनेक संधी इथे निर्माण होत आहेत. मुंबईवरचा भार कमी करण्यासाठी नवी मुंबई उभी राहिली, पण आता तीही ओसंडून वाहू लागली. त्यामुळे आता तो भार हलका करण्यासाठी नैनाचा जन्म झाला. नवी मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे प्रभावित होणारं क्षेत्र नैना म्हणून विकसित करण्यात येणार आहे. मुंबईपेक्षा मोठं, मजबूत अर्थव्यवस्था आणि अद्ययावत पायाभूत सुविधा असलेलं शहर उभं करण्याची सिडकोची योजना आहे. नवी मुंबईतल्या नव्या विमानतळापासून अवघ्या काही अंतरावर पनवेलच्या आसपास सिडकोचा हा प्रकल्प उभा राहणार आहे. नैना ही स्मार्ट सिटी मुंबईपासून 3 पट मोठी असणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बनवल्यावर त्याच्याशी कनेक्टिव्हिटी असावी असा प्रयत्न नैनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. नैनामध्ये ठाणे जिल्ह्यातील 14 गावं, रायगडमधील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर आणि पेण तालुक्यातील 256 गावं असणार आहेत. झपाट्याने वाढलेल्या औद्योगिकरणामुळे पनवेलमध्ये मालमत्तांचंही झपाट्याने वाढ झाली. त्याला आपण हाऊसिंग डेव्हलपमेंट म्हणूया, पाहिजे असेल तर नागरीकरण म्हणूया, ह्याची वाढ झपाट्याने झाली. आणि या सगळ्या ह्याच्यामुळे पनवेल एक आता राजकीय नकाशावरती एक प्रमुख शहर म्हणून आता प्रस्थापित होऊ पाहत आहे. त्यात त्याला भर मिळालेली आहे त्या आंतरराष्ट्रीय विमानतळात. अनेक प्रकल्पांची मुहूर्तमेढ तसंच महापालिकेच्या निर्णयामुळे नागरिक समाधानी आहेत. मात्र अनेक समस्यांनीही त्यांना ग्रासलंय. शहरात मोठे तलाव आहेत, पण ते अस्वच्छ असल्याचं दिसून येतं. मुलांसाठी उद्यानं नाहीत. शासकीय रुग्णालयाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. ग्रामीण भागात मलनिस्सारण वाहिन्या सुद्धा नाहीत. त्यामुळे पनवेल महापालिकेला सर्व सोयी सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. सिडको प्राधिकरण असलेल्या नैना प्रकल्पातल्या गावांवर महापालिकेनंच प्राधिकरण म्हणून काम पाहावं अशी मागणी राजकीय वर्तुळातून होतीये. महानगरपालिका एक सक्षम यंत्रणा म्हणून लोकांच्या पुढे जाण्याची आवश्यकता आहे आणि त्या यंत्रणेमध्ये जर काही त्रुटी असतील तर शासन, आज महानगरपालिका या महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामधल्या ज्या त्रुटी दूर करण्याचा नगरविकास खातं शासन प्रयत्न करतच आहे. तशा अर्थाने इथल्याही दुरुस्त होतील. पण आपण म्हणताय त्याप्रमाणे एकाच वेळेला 4 एजन्सीजकडे धाव घ्यायला लागणे काही चांगले लक्षण असणार नाही. त्यामुळे या सगळ्या महानगरपालिका क्षेत्राचं नियोजन प्राधिकरण एकच असावं अशी आमची मागणी निश्चित आहे. पनवेल महापालिकेबाबत सर्वसामान्य नागरिकांचं काय मत आहे जाणून घेणार आहोत, मात्र एका ब्रेक नंतर. पनवेलमध्ये होणाऱ्या महानगरपालिकेचं इथल्या नागरिकांनी स्वागतच केलंय. पण नेमकं महापालिका स्थापन झाल्यानंतर काय बदल होणार आहेत हे सर्व पनवेलकरांना समजावं अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. तसंच महापालिका हा केवळ राजकीय आखाडा न बनता विकासाचा आखाडा बनावा अशीही अपेक्षा पनवेलकर बोलून दाखवत आहेत. पनवेलमध्ये येत्या काळामध्ये महानगरपालिका होणार आहे आणि याच महानगरपालिकेबद्दल पनवेलकरांची काय मत आहेत हे मी जाणून घेतोय. माझ्यासोबत अनेक पनवेलकर आहेत. सगळा विषय तुम्हाला माहिती आहे. गेल्या 2-3 वर्षापासून महानगरपालिकेचा विषय सुरू होता. आता ती महानगरपालिका होते. काय अपेक्षा आहेत महानगरपालिकेकडून? पनवेलचा महानगरपालिका ही व्हायलाच पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. पण त्याचबरोबर आजूबाजूची गावं आहेत, काही गावं ही नैनामध्ये सोडलेली आहेत. त्यामुळं विकास होत नाही. तर शासनाने तो विचार करून पनवेल तालुका पूर्ण महानगरपालिकेत समाविष्ट करावा हीच विनंती. पहिल्यांदा जो आराखडा तयार केला होता या ठिकाणी, त्याच्यात पूर्ण मला वाटतं पूर्ण जासईपासून हा सगळा भाग त्यांनी घेतला होता. आता त्यांनी वडगरपासून भाग वगळलेला आहे आणि मोजकी गावं, खारगट, ज्या गावांचा ऑलरेडी विकास झालेला आहे ती गावं घेतलेली आहेत. जी मागासलेली गावं आहेत, मी सांगतो माझं गाव कुंडेवाला म्हणून असं मी सांगत नाही आहे, अक्षरशः मागासलेली म्हणजे
एकदम म्हणजे ज्या गावांचा विकास कधी झालेला नाही आणि कालांतराने होणार पण नाही, जेणेकरून महानगरपालिकेत आली तर त्यांचा विकास होऊ शकतोय अशी गावं शक्यतो त्यांनी घ्यावी. शासनाने अगोदर इथल्या विभागासाठी न्यायनाय प्राधिकरण स्थापन करून 3 वर्ष झालेली आहेत, पण अजून त्याच्यामुळं विकासाची गंगा पनवेलची सगळी थांबलेली आहे. आता महानगरपालिका स्थापन केली तर ती स्वतंत्र यंत्रणा जी राबवायला पाहिजे. महानगरपालिका व्हायलाच पाहिजे आणि महानगरपालिकेच्या अंडरच सगळं कारभार द्यायला पाहिजे. निसर्ग संपन्न वातावरण, डोंगर रांगांच्या 2 बाजू आणि जमिनीची उपलब्धता यामुळे विकासाच्या रनवेवर प्रगतीचा नवा टेक ऑफ घेणाऱ्या पनवेलला आता महापालिका नावाची नवी चाकं लागली आहेत. या चाकांना कशी गती द्यायची आणि सर्वसामान्यांचं जीणं कसं सुलभ करायचं हे मात्र इथले राजकारणी आणि प्रशासन यांच्याच हाती आहे. येत्या काळात पनवेल महापालिकेचा हा वेल कसा वाढतो तेच पाहावं लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.